ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पावर्ड बाय सेन्सोडाइन। भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे सर आपल्या सोबत आहेत। सर, मतदानाचा अधिकार तुम्ही बजावलेला आहे, काय आव्हान मतदारांना कराल एकंदरीत? मला सगळ्यात आनंद काय झाला तर सोमवारचं मतदान, मी शनिवार रविवार सोमवारी मतदान असताना मला असं वाटलं की मतदार सुट्टी इतकं होऊ नये, बहुधा कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जातील, पण चांगलं चित्र आहे की आपलं कर्तव्य मतदार बजावत आहेत। चांगल्या संख्येने मतदार, मला स्वतःला 40 मिनिटं रांगेत उभं राहावं लागलं। हे जे पाहिलं आहे हे चित्र खूपच सुखद आहे, कारण सुरक्षित आणि विकसित भारतासाठी लोक मतदानाला बाहेर पडले। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। दिल्लीतल्या सगळ्यात किंवा देशभरातल्या सगळ्या निवडणुका तुम्ही जवळून पाहिल्या आहेत, राज्यातल्या निवडणूक आणि आता मुंबईतली निवडणूक, काय वाटतं भाजपसाठी हा पेपर सोपा आहे का काय नाही? हां, आता 5व्या फेजचं जे काही विश्लेषण आम्ही केलं आहे त्यात तर असं दिसतं की 400 पारचा जो एक आकडा NDAचा आम्ही काढला आहे तो आम्ही नक्की पूर्ण करू। मुंबईतल्या 6 जागांवरती दावा जो आहे तो विरोधक सुद्धा करतात। उद्धव ठाकरे गट सुद्धा म्हणते की आम्ही 6च्या 6 जागा जिंकू, महाविकास आघाडी। त्यांच्या दाव्यावरती काय म्हणाल? मला असं वाटतं की मुंबईकर मोदींसाठीच मतदान करणार। तुम्ही इथून बाहेर पडणारा कोणालाही विचारा, 10 मधले 8 जण तेच बोलत आहेत। त्यामुळे विधानसभेला एखादं वेगळं चित्र लोकांच्या मनात असूही शकतं, मला माहीत नाही। त्यावेळी काय चित्र असेल, आज तरी मोदींसाठी मतदान आहे। परंतु महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल, ती मात्र दावा करते पंतप्रधान पदाचा। शेवटी तो दावा नाही केला तर कार्यकर्ते बूथवर मिळणार पण नाहीत त्यांना, तर त्यांनी दावा करणं स्वाभाविक आहे। एक शेवटचा प्रश्न, मुंबईत एक घटना घडलेली आहे, संजय राऊतांनी पोलिसांवरती राग व्यक्त केलेला आहे की त्यांच्या पोलिंग बूथ जे कार्यकर्ते आहेत त्यांना सोडत नव्हते, त्यामुळे पोलिसांसोबत बाचाबाची झाली। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा, सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। संजय राऊत एक खासदार आहेत, सिनियर नेते आहेत, संपादक आहेत, त्यांनी तरी आपला तोल ढळू दिला नाही पाहिजे असं मला त्यांना मित्र म्हणून नक्की सांगायचं आहे। उद्धव ठाकरे आज रांगेमध्ये उभे राहून मतदान करताना पाहायला मिळाले। सगळ्यांनीच रांगेत उभं राहिले, मोदी पण रांगेत उभे होते, पवारसाहेब रांगेत उभे होते, आणि हे आपल्या लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे की कोणी किती मोठा असो, मताचा अधिकार, मताची किंमत सगळ्यांची सारखी आहे। धन्यवाद। साहजिकच आहे, विनोद तावडे आपल्यासोबत होते, त्यांनी मतदानाचा अधिकार जो आहे तो बजावलेला आहे आणि विकसित भारताचा संकल्प घेऊन भाजप पुढे जाते आणि मोदींना नागरिक किंवा मतदार जे आहेत ते मोठ्या संख्येनं मतदान करतायत असा विश्वास जे आहे ते व्यक्त करतायत। कॅमेरामन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पावर्ड बाय सेन्सोडाइन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।